दत्तगुरू मित्रांनो, भारतातील हजारो वर्षापूर्वीची प्रसिद्ध व प्राचीन मंदिरे. हिंदू धर्मात 33 कोटी देवदेवता आहेत. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील गावात सुद्धा किमान 2-3 देवळे आढळतात. देवदेवतांची मंदिरे उभारण्याची परंपरा फार प्राचीन आहे आणि त्या काळी कोणत्याही सुविधा आणि आधुनिक हत्यारे नसतानाही अत्यंत भव्य अशी मंदिरे येथे बांधली गेली. त्यांचा इतिहास अगदी 5000 वर्षापासूनही सापडतो. काही मंदिरे महाभारतात रामायणकालीन असल्याचेही सांगितले जाते. भारतातील अशाच हजारो वर्षे जुन्या, प्राचीन आणि जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या 10 मंदिरांची ही माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जगन्नाथ मंदिर. ओडिशातील जगन्नाथपुरी येथील हे जगन्नाथांचे मंदिर. जगन्नाथ म्हणजे श्रीकृष्ण, जगाचा नाथ. वैष्णव संप्रदायाचे हे मंदिर फार प्राचीन आहे आणि भारतातील 4 धाम क्षेत्रातील ते एक आहे. या मंदिरात लाकडापासून बनवलेल्या जगन्नाथ, बलराम व सुभद्रा या भावंडांच्या मूर्ती आहेत आणि दरवर्षी येथे प्रचंड मोठा रथोत्सव होतो. एखादे अवघड व अशक्य काम अनेकांनी मिळून पूर्ण करणे याला जगन्नाथाचा रथ ओढणे असे म्हटले जाते. कारण जगन्नाथाचा प्रचंड रथ अक्षरशः लाखो भाविक ओढून नेत असतात. मीनाक्षी मंदिर. तमिळनाडूतील मदुराई येथे असलेले हे भव्य मंदिर भारताच्या प्राचीन मंदिरांपैकी एक महत्त्वाचे मंदिर आहे. भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे हे मंदिर. मीनाक्षी हे पार्वतीचेच नाव असून भारतात जेथे जेथे पार्वती मंदिरे आहेत त्यातील पवित्र स्थानांपैकी हे एक आहे. या मंदिराचे गर्भगृह 3500 वर्षापूर्वी बांधल्याचे सांगितले जाते. अतिशय भव्य गोपुरांनी नटलेले हे विशाल मंदिर पर्यटकांचेही आकर्षण आहे. तिरुपती बालाजी. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील हे प्रसिद्ध बालाजी मंदिर जगभरात प्रख्यात आहे. वास्तुकलेचा अजोड नमुना म्हणूनही ते प्रसिद्ध आहे आणि देशातील श्रीमंत देवस्थान म्हणूनही परिचित आहे. 7 पहाडांनी बनलेल्या तिरुमला पहाडावर हे मंदिर असून हे पहाड जगातले 2 नंबरचे प्राचीन पहाड आहे. व्यंकटेश्वराचे हे मंदिर अहोरात्र भाविकांच्या गर्दीने फुललेले असते. व्यंकटेश हा विष्णूंचा अवतार. वैष्णोदेवी. भारतातील प्रसिद्ध तीर्थस्थळांपैकी एक असलेले हे स्थळ त्रिकुटा हिल्सवर आहे. येथे एका गुहेत 3 पिंड असून ते देवीचे प्रतीक आहेत. पुराणातील कथेनुसार वैष्णोदेवीने राक्षसाचा वध करून येथे विश्रांती घेतली आहे. सुमारे 12,000 ते 13,000 फूट उंचीवरचे हे स्थान खडतर मार्ग पार करून गाठावे लागते. कोणत्याही क्षणी बदलणारे हवामान आणि प्रचंड थंडी सोसत दरवर्षी लाखो भाविक वैष्णोदेवीच्या दर्शनास जात असतात. सोमनाथ. पुराणात उल्लेख असलेल्या महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिले असलेले हे स्थळ गुजरात येथील सौराष्ट्राच्या वेरावळ बंदराजवळ आहे. प्रत्यक्ष चंद्रदेवाने हे मंदिर बांधले आहे अशी आख्यायिका आहे. याचे उल्लेख ऋग्वेदातही आहेत. हे मंदिर श्रीमंत देवस्थान असून ते 17 वेळा लुटीसाठी नष्ट केले गेले होते व परत परत ते बांधले गेले. या मंदिराला आजही भाविकांकडून दरवर्षी कोट्यावधींच्या देणग्या दिल्या जातात. काशी विश्वनाथ. 12 ज्योतिर्लिंगात या मंदिराचाही समावेश आहे. या मंदिरातील विश्वेश्वराचे एकदा दर्शन घेतले आणि गंगास्नान केले तर मोक्ष मिळतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. राणी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार
1780 सालात केला होता. त्यानंतर 1853 साली महाराजा रणजित सिंग यांनी या मंदिराला 1000 किलो सोन्याने मढविले असे सांगितले जाते. पद्मनाथ मंदिर. केरळाची राजधानी तिरुअनंतपुरम येथील हे मंदिर देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान आहे. मध्यंतरी या मंदिराच्या तळघरात सापडलेल्या लक्षावधी रुपयांच्या जडवाहिनी राणी ते एकदम प्रकाशात आले. त्रावणकोरशाही परिवाराकडे या मंदिराचे व्यवस्थापन आहे. प्राचीन द्रविड शैलीत बांधलेल्या या प्रचंड मंदिरात शेषशायी विष्णूची प्रचंड मोठी मूर्ती आहे. येथेही पर्यटकांची मोठी गर्दी असते. गुरुवायूर. केरळ येथील हे श्रीकृष्णांचे मंदिर विष्णुदेवांचे सर्वात पवित्र स्थान मानले जाते. कौलारू बांधणीच्या या प्रचंड मंदिरातील कृष्णमूर्ती अतिशय सुंदर आहे. हे मंदिर 5000 वर्षापूर्वीचे असल्याचे पुरावे मिळतात. हेही भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थानातील एक देवस्थान आहे. मुंडेश्वरी मंदिर. बिहार राज्यातले हे मंदिर 1700 वर्षापूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. हे प्राचीन शिवमंदिर आहे आणि येथे पार्वतीही आहे. या मंदिराचे पौराणिक महत्त्व मोठे आहे. कामाख्या मंदिर. आसाममधील हे मंदिर फार प्राचीन आहे आणि देशात तसेच जगातही ते प्रसिद्ध आहे. दुर्गादेवीचे हे मंदिर पाहण्यासाठी आणि देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी येथेही भाविकांची खूप गर्दी असते. पार्वती देवीचा 51 शक्तिपीठातील हे महत्त्वाचे मंदिर आहे. तर मित्रांनो, ही होती भारतातील 10 प्रमुख तीर्थक्षेत्रे जी हजारो वर्षापूर्वीची प्रसिद्ध व प्राचीन मंदिरे आहेत. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपला चॅनल श्री गुरुभक्त सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दत्त गुरु मित्रांनो.